आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो आणि या माध्यमातून तुमची बाकीची सुद्धा जीएसची तयारी होणार आहे. तर ही सिरीज सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे, जीएस संबंधित तयारी करण्यासाठी. तर आजचा आपला प्रश्न आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 त्यामध्ये विचारला गेलेला कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते. यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहेत: गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोरम. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मिझोरम. गुजरात, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, त्याआधी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आणि माहिती समजल्यावर तुम्हालाच या प्रश्नाचं उत्तर येईल. तर आता समजून सांगते. बघा, आपली काय आहे, पृथ्वी आहे. समजा समजा पृथ्वी आहे आणि पृथ्वीला आपण बघतो काही काल्पनिक रेषा आहे, अशी ती डिवाइड झालेली नाही. तर कल्पनेने विचार करा की आपली पृथ्वी आहे, इथे हा मध्य ही रेख मी काढते, याला म्हणतात विश्ववृत्त. 0 अक्षाचे किंवा डिग्रीचे अक्षरवृत्त तुम्ही म्हणू शकता याला. त्याच्यानंतर 23.5 अक्षावर काढते मी वरच्या साईडनी. हा आपला उत्तर गोलार्ध आहे, हा खालचा दक्षिण गोलार्ध आहे. उत्तर गोलार्धामध्ये आपण बघतो हे जे आहे ते कर्कवृत्त आहे, याला कर्करेखा असं म्हणतात. तेव्हा कर्कवृत्त ही 23.5 उत्तर अक्षांशावर असलेली काल्पनिक रेषा आहे. या रेषेवर 21 जून रोजी सूर्य डोक्यावर येतो आणि ही रेषा उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय याची सीमा दर्शवते. आणि हाच प्रश्न आपल्याला विचारलाय की कर्कवृत्त भारताच्या कोणकोणत्या राज्यामधून जातो, म्हणजे याचा अर्थ भारत कुठे आहे, उत्तर गोलार्धामध्ये, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता दक्षिण गोलार्धाचं सुद्धा तुम्हाला सांगते, मकरवृत्त आहे. मकरवृत्त आपण बघतो की 23.5 दक्षिण अक्षांशावर असलेली काल्पनिक रेषा आहे. या रेषेवर 22 डिसेंबर रोजी सूर्य डोक्यावर येतो. रेषा उष्णकटिबंधाची दक्षिण सीमा दर्शवते. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता कर्कवृत्ताबद्दल आपण समजून घेणार आहोत. कर्कवृत्त प्रामुख्याने आपण बघतो की हा आपला भारत आहे. भारतामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम एकूण 8 राज्य आहे. एकूण 8 राज्यामधून जातो. आता मला सांगा, यामध्ये यूपी आलं का? यूपी दिसते तुम्हाला, पण यूपी आहे का याच्यामध्ये? नाही. राज्य खूप महत्वाचे आहे, हे राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, ऑप्शनमध्ये काय काय सांगितलं शोधा मग. गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम यापैकी कोणकोणते राज्य आहेत. तर म्हणून आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर काय होणार आहे? बघा, बिहार तर येणार नाही, म्हणून बिहार कटून गेला. महाराष्ट्रातून जाते का? नाही, म्हणून महाराष्ट्र सुद्धा निघून गेला. उत्तर काय निघालं? गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. तर तुमच्यासाठी एक सुंदर प्रश्न की दिवस आणि रात्र कोणत्या दिवशी आपल्या पृथ्वीवर समान असतात आणि कोणत्या दिवशी उत्तर गोलार्धामध्ये सर्वाधिक मोठा दिवस असतो, ती तारीख तुम्हाला सांगायची आहे. तसेच दक्षिण गोलार्धामध्ये सगळ्यात मोठा दिवस कोणत्या दिवशी असतो ते सुद्धा तारीख तुम्हाला सांगायची आहे. कमेंट बॉक्समध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करा. अशाच प्रश्नांसाठी, डेली अपडेट नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.